मी मिनल माळी मडवी। न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। हिमायतनगर शहरात नवरात्र उत्सवाचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। या काळात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसह देवी मातेची भक्तिभावानं आराधना करण्यात आली। दुर्गा देवी मंडळांनी जल्लोषात आणि उत्साहात विसर्जन केलं। असंख्य महिला भक्तांनी उदे ग अंबे उदे जय माता दीचा जयघोष करत दांडिया खेळत शहरातून भव्य वाजत गाजत मिरवणूक काढली होती। हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील दुर्गा देवी विसर्जन शांततेच्या वातावरणात करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। भोकर शहरात नवरात्रीत मोठ्या भक्तिभावानं देवीची आराधना करून 9 दिवस चाललेल्या दुर्गा महोत्सवाचा समारोप विसर्जन मिरवणुकीनं झाला। डीजेच्या गाजावाजातही ढोल ताशा पथकांनी तरुणाईचं मन जिंकलं। पारंपरिक वाद्य, बँड, भजन कीर्तन आणि डीजेच्या तालावर शहर दणाणून गेलं। या वर्षीच्या मिरवणुकीत संदीप पाटील गोड मित्र मंडळ आणि कोंडलवार पाटील परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना दाल खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात साई फोटो स्टुडिओचे मालक अशोकराव देशमुख, सुधाकर देशमुख यांच्या वतीनं ही खिचडी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन महाप्रसादाचं वाटप केलं। विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली। मिरवणुकीत शहरातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, युवा, पत्रकार यांनी सहभाग घेतला होता। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। महाप्रसाद वाटपाचंही काम केलं। यावरून तुम्हाला आजच्या दुर्गा महोत्सवाचं जी काही विशेषता वाटते ती तुम्ही निश्चित करा। सर्वात प्रथम भोकरवासियांना दुर्गा विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दुर्गा विसर्जन हे शांततामध्ये आणि सर्व उत्साहामध्ये आज भोकरवासी सर्व तरुण मंडळी अतिशय उत्साहामध्ये आपला विसर्जन दुर्गा मातेचं विसर्जन करत आहेत। ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्या उत्सवात साजरा करत आहेत आणि त्यातल्या त्यात आज एवढा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम संदीप मित्रमंडळ व तसंच आमचे शहराध्यक्ष यांच्या वतीनं सर्व गोविंद पाटील असतील, सर्व मित्रमंडळ असेल यांच्या वतीनं आज महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। या आयोजनामध्ये सर्व भोकरमधले हिंदू मुस्लिम बांधव या मोठ्या उत्साहाने मोठ्या आपल्या प्रतीक आहे, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या इथं महाप्रसादाच्या वाटपामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, वाटपामध्ये दोघेही सर्वजण मिळून वाटप करत होते। म्हणून आम्ही भोकरवासी सर्व एक आहोत, एक दिलाने राहतो। त्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिम असं काही वेगळं नाही आहे। म्हणून आज सर्व हिंदू बांधव सर्व जण आज उत्साहामध्ये साजरा करत आहेत। उत्सव अतिशय उत्साहीपणाने सर्व आज तरुण मित्रमंडळ बघत आहात तुम्ही, ढोल ताशाच्या याच्यामध्ये आज साजरा करतायत आणि सर्व शांततामय वातावरणामध्ये दुर्गा विसर्जन होत आहे। आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे जे शेतकऱ्यावर जे संकट आले त्या संकट दूर होण्यासाठी आज दुर्गा मातेला असे नम्र प्रार्थना करता की जे संकट आलं ते संकट दूर हो, एवढीच या प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वात पहिले गुंपा दुर्गा महोत्सव या वतीनं हे आमचं पूर्ण 12वा वर्ष आहे। हे जे दुर्गा मित्रमंडळ जे आमचे कार्यकर्ते आहेत तर त्या कार्यकर्त्याच्या
सल्ल्यानं आणि मार्गदर्शनानं आम्ही दरवर्षी हे आमचं 12वं वर्ष आहे. 12 वर्षापासून हे अन्नदानाचा प्रसाद आम्ही या दुर्गा महोत्सवाच्या निमित्तानं वाटतो. दुसरा विषय, काल दसरा झालेला आहे. दसऱ्याच्या मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती जमातीच्या बंधू भगिनी, तरुण मित्राला मी शुभेच्छा देतो. आणि येणारा जे काळ, शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे, हे जे आपत्ती आलेली आहे शेतकऱ्यावर, ते आपत्ती दूर हो अशी मी दुर्गाचरणी, दुर्गा भवानी तर मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला सुख समाधान लाभो अशी मी प्रार्थना करतो दुर्गाचरणी. थांबतो. जय हिंद. आज भोकर में पहले तो मैं सबसे पहले दशहरे की सब भोकर वासियों को शुभेच्छा देता हूं। और दुर्गा देवी का आज भोकर में विसर्जन हुआ। इस विसर्जन में हम हिंदू मुस्लिम सब मिलकर संदीप मित्र मंडळ आयोजित भंडारा आहे। 12 वर्षापासून आम्ही सगळे हिंदू मुस्लिम मित्राच्या सहकार्याने शिवजयंती असेल, दुर्गा विसर्जन असेल, अन्नदानाचा कार्यक्रम नितांत संदीप मित्र मंडळ दरवर्षी करत असते। आणि हिंदू मुस्लिम संदीप मित्र मंडळ म्हणजे हिंदू मुस्लिम एक प्रतीक आहे भोकरमध्ये। आणि काही लोकांचे मनसुबे आहेत की एका रंगामध्ये रंगण्याचं भोकरला, परंतु ते कदापि होणार नाही, कदापि होणार नाही। हिंदू मुस्लिम शीख ईसाई हर याच्यामध्ये कोणी होऊ देणार नाही, एका रंगामध्ये रंगणार नाहीच। संदीप मित्र मंडळ हे एक प्रतीक आहे हिंदू मुस्लिम शीख ईसाई। 2025चा दुर्गा महोत्सव आगळा वेगळा ठरला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे यावर्षीची जी दुर्गा उत्सवाची मिरवणूक आहे ती अप्रतिम होती, यापूर्वी कधीच झाली नाही असे अनेक जण या ठिकाणी सांगत आहेत। आपल्यासोबत आताच आपण या ठिकाणी अनेकांच्या मुलाखती घेतल्या, त्यामध्ये काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गोविंद पाटील गौड, त्याचबरोबर शहराध्यक्ष तौसिफ इनामदार व काँग्रेसचे बडे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचबरोबर शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ साहेबसुद्धा होते। या सर्वांच्या तोंडून आणि त्यांच्या आजच्या कृतीतून असं निदर्शनास आलं आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई या भाईचाऱ्यातून त्यांनी आजची ही मिरवणूक एकंदरीत शांततेच्या वातावरणामध्ये परिपूर्ण करण्यासाठी 100% मेहनत घेतली। त्याचबरोबर त्यांनी आज प्रत्यक्ष उभा राहून तोशीभाई असतील, त्याचबरोबर नईमभाई असतील व अन्य त्यांचे सहकारी असतील, यांनी महाप्रसाद एवढं मोठं काम देखील मुस्लिम असून त्यांनी हिंदू बांधवांना बहिणींना महाप्रसादाचं वाटप केलं। त्याचबरोबर मोबिन मौलाना देखील या ठिकाणी उपस्थित होते। कपाटे बाबा असे दिग्गज नेते, दिग्गज हस्ती या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये महाप्रसाद वाटपामध्ये हिरिरीने सहभाग घेतला। यावरून भोकरचा जे कलंक लागला होता तो पुसला गेला असं म्हणायला हरकत नाही। यानंतर देखील अशीच शांतता अबाधित राहील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली। समाजात यापुढे कुठल्याही गोष्टीचा उद्रेक होणार नाही किंवा कुठल्याही जाती धर्मावर अन्याय होऊ देणार नाही अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही घेतली। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना यावर्षीचं वर्ष हे अतिवृष्टीमुळं अतिशय दुःखदायक गेलं। त्यांच्या हातीतोंडी आलेला पिकाचा घास गेला, हिरावून गेला। येणारा काळ त्यांच्यासाठी सुखकर समृद्धीमय जावो अशी मातेच्या चरणी प्रार्थना केली। कॅमेरामॅन निळकंठ पडवळेसह गंगाधर पडवळे, न्यूज मराठी 24/7 भोकर, जिल्हा नांदेड। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त पालम शहरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शहरात भव्य दिव्य गणवेशधारी स्वयंसेवकांचं पथसंचलन होणार आहे। शहरातील महारुद्र मंदिर इथून 5 ऑक्टोबर रोजी हे पथसंचलन होत आहे। तरी सर्व देशप्रेमी बंधूंनी संचलनात सहभागी होऊन संघ हे एकतेचं प्रतीक आहे हे समाज मनावर प्रतिबिंबित करून इतिहासाचे साक्षीदार व्हा असं आवाहन भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य लिंबाजीराव टोले यांनी केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी।
संघाचा इतिहास फार गौरवशाली राहिलेला आहे. संघ आज कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. संघाची जी वाटचाल आहे ती 100 वर्ष पूर्ण करून आता 101व्या वर्षात पदार्पण होत आहे. आणि माझ्यासारख्या स्वयंसेवकाचं मी भाग्य समजतो की पूजनीय डॉक्टर आणि पूजनीय गोळवलकर गुरुजी हे 2 जर संघचालक सोडले तर आदरणीय बाळासाहेबापासून जे आजपर्यंत मोहनजी भागवतजी यांच्यापर्यंत दर्शनाचा माझा योग आला. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या मोठ्या महान संघटनेच्या संस्थापक सोडले तर बाकीच्या सर्व संघचालकांना दर्शन झालं. आणि त्यांच्या प्रेरणेतून जी माणसाची स्वयंसेवकाची जडणघडण आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आणि यशस्वी आहे. आज संघाला 100 वर्ष पूर्ण झाले. आज स्वातंत्र्यापूर्वीपासून आजपर्यंतची क्वचितच एखादी संघटना असेल आणि ती संघटना संस्थापकानं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 100 वर्षानंतरही त्याच विचाराने प्रेरित होऊन काम करणारी ही संघटना आहे. मग देशावरचं संकट असो, सुलतानी असो या आसमानी असो, तिथं प्रत्येक ठिकाणी संघाचा स्वयंसेवक हिरिहिरीनं भाग घेतो आणि देशाचं संकट म्हणजे स्वतःचं संकट समजून त्याला तोंड देतो आणि त्या परिस्थितीत मदत कार्यात सहभाग नोंदवतो. आज तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत की संघाच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या सोहळ्याला तुमची आमची उपस्थिती हे खरोखरच हे पूर्वपुण्याचं लक्षण आहे आणि आपलं भाग्य आहे. म्हणून मी सर्वांना देशप्रेमी हिंदू बंधू भगिनी व सर्व देशप्रेमी नागरिकांना विनंती करतो की उद्याच्या संचलनाच्या व त्यानंतरच्या बौद्धिकच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहा आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आणि भागीदार बना. आणि थांबतो. जय हिंद, जय. उद्याच्या कार्यक्रमाला महारुद्र मंदिर पालम इथून संचलन सुरू होईल आणि शुभानंद मंगल कार्यालयात समारोप होईल आणि तिथंच बौद्धिकाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला आवर्जून या आणि या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार साक्षीदार आपण व्हा अशी विनंती करतो. जय श्रीराम. राज्यभरात सर्वत्र अतिवृष्टी होऊन त्यामध्ये नेहमी कसोट्यात सापडणारा शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत सापडलाय. अतिवृष्टीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील सातारी येथील असंख्य घरात पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. कित्येक कुटुंब उघड्यावर आलेत. अतिवृष्टी दरम्यान सातारी येथील बाधित झालेल्या कुटुंबांचा त्वरित सर्वे करून त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामार्फत तात्काळ अन्नधान्य पुरवण्यात यावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर 425 बाधित कुटुंबांकरता जिल्हाधिकाऱ्यांनी 42.5 क्विंटल गहू, 42.5 क्विंटल तांदूळ तातडीनं मंजूर करून दिलं. उमरखेड येथील कर्तव्यदक्ष पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी लगेच हे धान्य सातारी येथील रास्तभाव दुकानदार कन्नावार यांना पोहोचवला अशी माहिती पुरवठा निरीक्षक यांनी दिली. परंतु अद्यापपर्यंत या बाधित कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात आलेला नाही. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करून गोरगरीब बाधित कुटुंबांना त्वरित धान्य वितरित करण्याची तसंच रास्तभाव दुकानदारावर निलंबन प्रक्रिया करण्याची मागणी जोर धरते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामध्ये बोधा या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये निरोप समारंभ आणि स्वागत समारंभ कार्यक्रम घेण्यात आला। या शाळेतील सगळ्यांचे लाडके शिक्षक नंदकुमार भुरके यांची बदली होऊन त्यांच्या ठिकाणी शंकर अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली। भुरके यांना निरोप देऊन अंभोरे यांचं स्वागत यावेळी करण्यात आलं। सर्व शिक्षक, कर्मचारी आणि शाळेतील सर्व मुलामुलींनी एकत्र येऊन त्यांना निरोप समारंभ आणि स्वागत समारंभ साजरा केला। सोबतच बोथा या गावामधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शाळेतील वर्ग 4 आणि 5 वर्गातील मुलामुलींनी आपल्या आवडत्या शिक्षकांबद्दल गौरवोद्गार काढले। त्यांच्या जाण्यानं आम्हाला कमतरता भासून एक पोकळी निर्माण होते असं विद्यार्थी भावुक होत म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आज सर्वांचे लाडके नंदकुमार भुरके सर यांचा निरोप समारंभ आहे। त्यांनी आम्हाला जवळपास 4 वर्ष शिकवले आणि त्यांनी आमच्या अभ्यासाचे जे काही अडचणी होत्या त्या आम्हाला समजून सांगल्या आणि त्यांनी आम्हाला हे 4 वर्ष खूप छान शिकवले। तर मी त्यांचा खूप आभारी आहो। तर आम्हाला जेव्हा कळलं की भुरके सरची बदली होणार आहे तेव्हा आम्हाला सर्वांना खूप दुःख झालं आणि सर्वजण म्हणू लागले की एकदा सरला काहीतरी गिफ्ट द्यायला लागते निरोप समारंभाचं। तर आम्ही हे नियोजन ठेवलं आणि सरला गिफ्ट दिले आणि आता सरच्या बदली अंभुरे सर आलेले आहेत तर त्यांचा पण आज स्वागत समारंभ आहे आणि त्यांना पण आल्याबद्दल खूप मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि भुरके सरचं पुढचं आयुष्य सुखात जावो याची मी प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। लोखंडे आजचा हा दिवसच असा आहे की बोलायचं भरपूर असतं पण बोलणं होत नाही, कारण हा क्षण मी दारेगाव या ठिकाणी अनुभवलेला आहे। माझी ज्या वेळेस 2017 मध्ये बदली सरांची झाली, इथं होऊन आले त्यावेळेस मी बदली नाकारली होती आणि ज्या वेळेस मी तिथून निरोप घेतला त्यावेळेस मला तिथं बोलणं शक्य होत नव्हतं, कारण तिथले विद्यार्थी त्या विद्यार्थ्याशी हे जे समोर बसलेले विद्यार्थी असतात ते पालकापेक्षा त्यांच्या आईवडिलांपेक्षा जास्त आमच्याशी जवळ झालेले, तिथे घरीचे काही सांगू शकत नाही ते सर्व विद्यार्थी आम्हाला सांगतात। इतके आमच्याशी एकरूप झालेले असतात की त्यांना आम्हालाही त्यांच्यापासून दूर जाणं होत नाही, त्यांनाही पण काही कारणास्तव प्रशासकीय भाव म्हणून त्या ठिकाणी जावंच लागतं। तर मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी कुमारी रिंकू लोखंडेंना आमंत्रित करतो। आमचे श्री नंदकुमार वामनराव भुरके सर, आमचे लाडके श्री भुरके सर, आम्हाला खूप त्यांनी प्रेम दिलं व तसेच आम्हाला खूप शिक्षण दिलं। त्यांचे 4 वर्ष झाल्यास आमचे श्री भुरके सर यांची बदली झाली तर आम्हाला खूप दुःख झाले। यांनी आम्हाला जवळपास 4 वर्ष शिकवले, आमच्या संग हसत खेळत राहिले। धन्यवाद। आजचा जो हा निरोप समारंभाचा क्षण आहे, अगोदर आल्यानंतर वाटलं की जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाभळी इथं शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमानं बदली झालेल्या शिक्षकांना निरोप आणि नव्यानं रुजू झालेल्या शिक्षकांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला। केंद्रीय शाळा बाभळी येथील मुख्याध्यापक सखाराम दगडे गेल्या 14 वर्षांपासून शैक्षणिक सेवा देऊन सर्व विद्यार्थ्यांना, गावकऱ्यांना आपलंसं करणारे सर्वांचे लाडके शिक्षक सुरेश होडबे, नीता कुलकर्णी, कवठेकर मॅडम यांना अतिशय जड अंतःकरणाने सर्व विद्यार्थी, गावकरी समिती यांनी निरोप दिला। यावेळी सर्व शिक्षक भावुक झाले होते। बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नव्यानं रुजू झालेले केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारणारे प्रतापराव देशमुख, श्रीनिवास कोल्हाळे, अमोल पाईकराव, गणेश शिंदे या सर्व शिक्षकांचं सर्वांतर्फे अतिशय आदरपूर्वक स्वागत करण्यात आलं। यावेळी काही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी।
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात आली। माता जिजाऊ मंगल कार्यालय पुसद रोड या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे पंढरीनाथ गोडसे पाटील, संघर्ष शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसंच मराठवाडा संपर्क प्रमुख बाळासाहेब भुमे पाटील, तसंच शेतकरी संघटनेचे विदर्भ सुपुत्र संतोषजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका संघटक आदी मान्यवर आणि उमरखेड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याच्या माध्यमातून आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या वतीनं तहसीलदार उमरखेड्यांना सर्वानुमती निवेदन देण्यात आलं। संबंधित अधिकाऱ्यांना माहिती आणि सूचना देऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात होणारा अडथळा हा जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। या शेतकरी संघटनेतून ज्या ठिकाणी पावसाळ्यामुळे ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाईसाठी आपल्याला झगडायचं आहे, शासनाकडे दाब मागायचा आहे आणि आपल्याला शासनाकडून आपल्याला मदत शिवाजी महाराजांचं उपोषण साहेबांनी केलेलं आहे। मला भेटून द्यावं काय आपल्या शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही सांगावे आणि मी ऐकावे, नोट करून घेणार आहे आणि त्याच्यावर जे काही आपल्याला करता येईल ते आपण करू। कोणाचे काही प्रश्न असतील तर ते सांगा, मी नोट करू। ताई, आजच्या बैठकीचं सगळं नियोजन साहेबांनाच लावलं की आमच्या काही सोबत राहील, आता गंभीर आहे आणि त्या मला बचत करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतील। म्हणून तुम्ही सुद्धा मागे हटायचं नाही, बचत गट तयार करा आणि बचत गटातून तुम्ही सुद्धा तुमचा उद्योग सुरू करा। मसाले असेल, पापड असेल, असे अनेक उद्योग तुम्ही करू शकता। 10-15 जणांचा गट जर केला तर त्याच्यातून तुम्ही बचत गटातून सुद्धा तुम्ही व्यवसाय उभा करू शकता आणि शेतीसोबत कारण तुमच्या शेतामध्ये डाळ धान्य येतात ते तुम्ही खरेदी करायची, डाळ तयार करायची आणि ती बाजारात तुम्ही विकू शकता। हा सुद्धा व्यवसाय तुम्ही करू शकता। त्यासाठी आपण सुद्धा एक मार्गदर्शन शिबिर तुमच्या या ठिकाणी आयोजित करू। मला अजून एक सांगायचं आहे, ज्यावेळेस आपण शेतीमध्ये काम करतो त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी आपल्या 40 रुपये 93 पैसे एवढंच यायला एवढं सांगायचं 8,500 एवढं त्या बियाचं बॅग येते फक्त 1 किलो। नाही तुम्ही सांगा, मी तुम्हाला 183 करोड रुपये हे मंजूर झाले। 2,84,00,000 सरकारने मदत थांबा ते तुम्ही मदत की याला की नाही वादच नाही येणार बोल नका, लीजचा विषय नाही ना आता इकडल्या हिशोबानं पाहिलं या पत्रावर तरी ते पुढे आहे। अमोल भाऊ, वरून एकदा हे करा, तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या जरा वर।
ताई जा ना बबनराव बाबाराव गव्हाणे उमरखेड खंड क्रमांक 2 यांच्या शेतामध्ये आज पीक पाहणी करण्यासाठी संभाजीनगर इथून संघर्ष शेतकरी समितीचे जेवढे काही संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी गोडसे पाटलासोबत आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपला अभिप्राय या ठिकाणी आपल्याला नमूद केलेला आहे न्यूज 24 मराठी TV चॅनलला. आपण ऐकू त्यांच्याकडून. सर, काय वाटते आपल्याला हे सगळ्या सध्या तुम्ही पूर परिस्थितीची पाहणी केली आहे शेतामध्ये येऊन, तुम्हाला या शेताबद्दलची आता जे सोयाबीन आहे आपल्याला दिसायला, या सोयाबीनबद्दल काय सांगाल आम्हाला? आम्ही तुम्हाला एकच सांगू शकतो की समजा एखादा जर समजा ताटावर जेवायला बसला आणि तो घास घेतोय आणि जर त्याचं ओढून जर घेतलं, ज्यावेळेस त्याची परिस्थिती तशी होती तशी आज शेतकरी झाली आहे. त्याच्या तोंडा घासाला आलेला घास जर तुम्ही निसर्गाने हिरावून घेतला आणि त्या हिरावून घेतल्यामुळं शेतकरी आज अडचणीत सापडलेला आहे. आणि तो आज एवढं मोठं कर्जाचं डोंगर, त्याच्या मुलीचे लग्न, मुलाचं शिक्षण, आलेली दिवाळी, हे सगळं बघता आज त्याच्यासमोर एवढं मोठं दुःखाचा डोंगर उभा राहिला. त्यातून त्याला कसं सावरावं हे सरकारनं बघावं. आणि जी तुटपुंजी तुम्ही मदत करताय ती शेतकऱ्याला काहीच कामाची नाही, त्यापेक्षा न दिलेले बरं. आम्ही आत्महत्या करू असं शेतकरी या ठिकाणी आम्हाला सांगतायत, पण आम्ही शेतकऱ्याला एकच सांगू शकतो की आत्महत्या करू नका, संघर्ष करत राहा. फक्त सरकारला एकच मागणी आहे की आमच्या या मालाला जो नुकसान झालं आहे प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी असं आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं. कारण 50,000 रुपयेसुद्धा काहीच होत नाही, कारण त्याला 1-1 लाख रुपये खर्च या ठिकाणी हेक्टरला येतोय. पण एक नाही म्हणून एक मदत, दिवाळी त्याची गोड जावी म्हणून सरकारनं त्या ठिकाणी मदत करावी असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आपल्या शिवसाहेबांशी पहिली पाडली पहिले नगरपालिकेने पाडली पूर्ण अतिक्रमण फक्त तुम्हाला विचारायसाठी आलो की ही जी भिंत पाडायची होती ती तुम्ही का पाडली नाही. मागील शिवसाहेबांनी नाही का मोजमाप करायला लावलं, आपल्या नगरपालिकेने मोजमाप सुद्धा केलं, नोटीस तयार केलेली आहे, पण त्यांची ट्रान्सफर असल्यामुळे त्यांनी मग ते नोटीस पेंडिंग आली आहे, तर ती नोटीस इश्यू करा सर, गाडीसमोर ती भिंत बनवून टाका. मला फक्त बघू द्या. तुम्ही एकदा महेशला माहिती आहे ना सर सगळं, महेश सांगा ना. या पुढे या पुढे या. नागपूर नंदनवन केडीके विद्यालय रोडवर एका अनोळखी व्यक्तीनं शिवमंदिरात जाऊन लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. हा सर्व प्रकार स्थानिक भक्तांना आणि जनतेला समजताच ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले, मात्र सहजासहजी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. यामुळे सर्व भक्तगण मंदिराच्या अध्यक्षांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांना कळवलं. त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली. या सर्व प्रकाराची माहिती मिळताच पोलीस दल आपल्या फौज फाट्यासह पोहोचले आणि मंदिरातील CCTV चेक करण्यात आले. त्यामध्ये एक अनोळखी व्यक्ती लघुशंका करताना आढळून आला. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी भक्तांकडून होत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, पुढील कारवाई सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी.
अंजनगाव सुरजी शहापुरा इथं दरवर्षीप्रमाणे नवरात्रीत मोठ्या भक्तिभावानं देवीची आराधना करून 9 दिवस चाललेल्या दुर्गादेवी महोत्सवाचा समारोप विसर्जन मिरवणुकीत झाला। यामध्ये प्रामुख्यानं गोठांची महाराणी, जय सम्राट दुर्गोत्सव मंडळ, शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळ आणि बालमित्र दुर्गोत्सव मंडळ यांचा समावेश असून ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर आनंदमयी वातावरणात संपूर्ण शहर गजबजलं होतं। मिरवणुकीत शहरातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक, युवा पत्रकार यांनी सक्रिय सहभाग घेतला। पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस, होमगार्ड तसंच SRP अमरावतीच्या तुकड्यांच्या दक्षतेमुळे संपूर्ण विसर्जन सोहळा हा शिस्तबद्ध आणि शांततेत उत्साहात पार पडला। भाविकांमध्ये भक्तिभाव, आनंद आणि सामाजिक ऐक्याचा संदेश या मिरवणुकीत झळकला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियन आणि महसूल सेवक संघटनेतर्फे शनिवारी संयुक्तपणे संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं। सुरुवातीला संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। सेटूचे राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी उपस्थित राहून कंत्राटी आणि अस्थायी प्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सरकारच्या उद्योगपती समर्थक भ्रष्टाचारी सरकारला उलटून पाडण्याकरता एकत्रित येणं गरजेचं आहे। जेव्हापर्यंत कामगार आणि शेतकरी समर्थक सरकार येणार नाही तोपर्यंत कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या मान्य होणार नाहीत असं कराड म्हणाले। जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कायम आहे तोपर्यंत आम्ही आपल्या अधिकाराकरता संघर्ष करू शकतो। त्याकरता देशाचं संविधान वाचवणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। या आंदोलनात राजेश साठे, प्रीती मेश्राम, लक्ष्मी कोत्तेचवार, माया कावळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। आपल्याला माहिती आहे की संविधान चौकामध्ये आशा आणि गटप्रवर्तक त्याचबरोबर महसूल सेवकांचं आंदोलन चालू आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मानधन दर महिन्याला खरं म्हणजे मिळालं पाहिजे। एक तर आशाताई आणि गटप्रवर्तकाला 15,000 रुपये मिळतात, ते दर महिन्याला मिळत नाही। 6-6 महिने त्यांना मानधन केंद्राकडून येत नाही आहे। तर सरकार काम करून घेतं आणि या कामगारांना उपाशी ठेवता अशी परिस्थिती निर्माण झाली। जर 6 महिने 8 महिने मानधन नाही मिळालं तर घर कसं चालवायचं हा प्रश्न 72,000 आशा आणि गटप्रवर्तकांच्या समोर आहे। तीच परिस्थिती महसूल सेवकांची आहे। वर्षानुवर्ष काम करून घेतलं जातं। आशाताईंकडनं, महसूल सेवकांकडनं, कंत्राटी कामगारांकडनं वर्षानुवर्ष काम केलं जातं। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये बाबासाहेबांनी कायदा केला होता की 240 दिवस काम केल्यानंतर कायम केलं पाहिजे। मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने हा कायदा मोडून टाकलेला आहे। वर्षानुवर्ष सरकार काम करून घेतं तरी त्यांना न्याय देत नाही। काय मागणी आहे? तुम्ही नोकरीची शाश्वती द्या, योग्य पगार द्या, पेन्शनची सोय करा, ह्या मागण्या आहेत। परंतु 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, परंतु ह्या साध्या मागण्यासुद्धा कामगारांना त्यांना संघर्ष करावा लागतो, ही परिस्थिती आहे। हे सरकारचं लक्ष फक्त कॉर्पोरेट कंपन्या, भांडवलदार आणि ठेकेदारांकडे। आपल्याला माहिती अख्ख्या महाराष्ट्राची लूट चालू आहे। जे ठेके दिले जात आहेत त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळे केले जात आहेत। आरोग्य अभियानमधले घोटाळे आता चर्चेमध्ये आलेले आहेत। सरकारचा प्रत्येक खात्यामध्ये फक्त खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे राजकीय पक्ष म्हणजे ठेकेदारांच्या टोळ्या बनलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त ठेकेदारांकडे, काम करणाऱ्या माणसाकडे त्यांचं लक्ष नाही। शेतकऱ्यांना इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे, तातडीनं मदत करायला पाहिजे होती, ती मदत नाही आहे। आणि म्हणून प्रश्न निर्माण झाला आहे की हे जनतेला मतपेटीतून आलेलं सरकार हे जनतेचं सरकार का ठेकेदाराचं सरकार आहे? हे जनतेचं सरकार का कॉर्पोरेट कंपन्यांचं सरकार आहे? कोणाचं सरकार आहे? आम्ही त्यांना याच्यासाठी निवडून दिलं होतं का की 20 वर्ष आम्ही काम केलं तरी आम्हाला कायम करू नका, आम्हाला पगार देऊ नका, याच्यासाठी निवडून दिलं होतं का? हे आमदार खासदार स्वतःसाठी पेन्शन करून घेतात, दर अधिवेशनामध्ये पगार वाढवून घेतात आणि या महाराष्ट्रातली 14 कोटी जनता मात्र वाऱ्यावर सोडून देतात। याच्या विरुद्ध कामगार वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे। आशाताईंमध्ये असंतोष आहे, महसूल सेवकांमध्ये असंतोष आहे, नगरपालिका महानगरपालिकामध्ये कंत्राटी कामगार आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे। एक स्फोटक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखं झालं तर आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे। आमची CI2 ही कामगारांची संघटना आहे, लढाऊ संघटना आहे।
प्रत्येक कामगारांना त्याला शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे, वेतनश्रेणी मिळाली पाहिजे, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि पेन्शन मिळाली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा लढा आहे. आम्ही काय आमच्या घरावर सोन्याची कौलं टाका असं म्हणत नाही आहे. आम्ही कष्ट करायला तयार आहोत. देशाच्या विकासात आम्ही भागीदारी करतोय. तुम्ही आम्हाला आमचे हक्क दिले पाहिजेत ही आमची मागणी पाहिजे. वाटेत वृद्ध महिलांची चैन हिसकावून घेतल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुंबईतील दहिसर पोलिसांनी एका चैन स्नॅचरला अटक केली. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशवंत तावडे रोड आझम डेअरीजवळ महिलेच्या गळ्यातून 10 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपीनं रेल्वेनं बिहारला पळून जात असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी जीआरपीच्या मदतीनं आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 10 ग्रॅम गांजा देखील जप्त केलाय. गयासुद्दीन अब्दुल सत्तार शेख असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा बिहारचा असून सध्या तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथं राहत होता. आरोपीवर मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण जाधव यांनी. दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तासामध्ये आरोपीला अटक करण्यात आला आहे. काय दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आझम डेअरी या ठिकाणाहून श्रीमती रामपती गुप्ता ही सिनियर सिटीजन महिला चालत जात होती. त्या ठिकाणाहून एक अनोळखी आरोपी आला आणि त्यानं त्या महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचं मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केलेली आहे. त्या चोरीच्या तपासामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची डिटेक्शनची पूर्ण टीम, सर्व पोलीस निरीक्षक यांनी अतिशय टेक्निकली मेहनत घेतली. मेहनतीमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी तो आरोपी ट्रेनने त्याच्या बिहार येथील गावी जात असताना तांत्रिक तपासणीच्या दृष्टिकोनातून मदत करून त्या आरोपीला बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी RPF यांच्या मदतीने ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याला आपल्या दहिसरला आणलेलं आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात त्याने चोरी केलेली चेन 10 ग्रॅमची रिकवर केलेली आहे. सदर आरोपीविरुद्ध याच प्रकारचे 3 गुन्हे दाखल आहेत. या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातल्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.